तर आता आपण भैरवगडच्या आहे ना इथपर्यंत पोचले खालपर्यंत. तुम्हाला डोंगर दाखवतो ना इथलं दिसतात बघा. एक नंबर यार काय दिसतात. आणि हा आपला भैरवगड समोर आपला जो आहे ना हा वाला. त्याच्यावरती आपल्याला जायचे. चल तर आपण रस्ता शोधतोय. इकडनं चल रे इकडनं चल. इथनं आहे ना. चल चल रे पम्या. याचा काम फिट आहे डायरेक्ट. इथनं लोक वगैरे पण गेलेले आहेत. आता आपण लगभग बेस विलेज पर्यंत पोहोचलो. बेस विलेज बोलते बेस पर्यंत पोहोचलेलो आहे. लगभग पायथ्याशी 15-20 मिनिटाची ट्रॅकिंग केले. आता मेन ट्रॅकिंग येणार आहे. इथशीच आपल्या साहेबांच्या हवा निघले. तिथपर्यंत येते का नाही काय माहीत नाही. इथे काम फिट झालं जाणार रे. ही झाडं आहेत नाही झाडं एक नंबर दिसतात यार. एवढे टक्क्यात गेले ते अजून क्लिक नाही झालं. बघा तर हा आहे आपला भैरवगड समोरचा. पण लगभग अर्ध्यापैकी पोचलो. अर्धा आपण ते केलं. झाडं कशी मेलेली सगळी. चल हे बघा बॉर्डर कशी बॉर्डर बघा. परत अजून एक प्लेन. का आला हा. इथनं पावसाळ्यात आहे ना पाणी येतो. इथनं आता आम्ही चाललो. पण तुम्ही याल ना इकडे तर जरा ना टर्न वगैरे बघून या. कारण की आम्ही ना पहिले त्या साईडनं जाणार होतो त्या साईडनं. पण तिकडनं डायरेक्ट प्रॉब्लेम झाला असता. कारण की तिकडनं डायरेक्ट सरळ चढे उन्हामुळे दिसणार ना. तुम्हाला दाखवतो पुढे गेलो. तर इकडनं आपण आता बघूया इकडनं कुठपर्यंत पोचतो. नाही ते मग इकडून रिटर्न फटका मजूत पडणार आपल्या. इकडून रिटर्न चालत जायचे. मग तिकडनं चढायला लागत. पण असं वाटतं मला इकडनं रस्ता आहे. चला बघूया आपण आता. नुसता पाणी पाणी. खरं तर पावसाळ्यात ना अशी जागा ना अवॉइड करा. कारण की सांगता येत नाही भाई. पाऊस जर काही जोरात वगैरे आला अरे पाऊस जर काही जोरात वगैरे आला ना तर मग झाला. रस्ते नाही भेटत. परत तिथं अडकलो तिथून कोणतरी गेला. आणि हा इकडून मग इथून हे काय परत तिथून अडकलो ना. येईल का हे बाई इथं खाल्लं दिसतं म्हणजे गेलेत. परत पावसाळ्यामध्ये ना अडकलो वगैरे ना तर मग भाई मजबूत बेकार प्रॉब्लेम येईल. तर आपला मित्र बोलत होता हरिहर फोर्टला जाऊ. हरिश्चंद्र भैरवगडचा अजून अर्ध्यामध्ये याचा घामटा निघलाय. आणि हा जाणार आहे तिकडे. अजून आम्ही 20% मग क्रॉस नसेल केला. अजून फोर्ट यायला पण टाइम आहे. अरे यार काय यार फालतूगिरी रे. चल इथनच कोण गेले. तरी ना अशा एक जागी हा इथं अशा एक जागी ना अशी मार्किंग केले. याल ना रस्ता चुकून भटकू नका. कारण की डोंगर एवढा मोठा आहे ना तुम्हाला रस्ता शोधून अख्खा दिवस जाईल डायरेक्ट. हाय बघ इथं पण एक हा मला दिसलं ना ऍक्च्युअल मध्ये येताना. आपण रस्ता आहे ना डायरेक्ट. हा तर आपला आता किंग येतोय डायरेक्ट खानाला ना. तर झाला घोटाळा. आपला मित्र थांबतोय इथं आणि आम्ही दोघं आता कंटिन्यू करतोय. कारण की त्याला जाम दम लागतोय. कारण त्याचा बॉडी वेट पण तेवढा आहे. त्याच्यामुळे त्याला नाही जमणार आहे. तर आम्ही दोघं ठरवलं आम्ही दोघं वरती जातो आणि मग तो स्लो येतोय.
बघू तो कुठपर्यंत पोहोचेल. मला तर वाटत नव्हतं पोहोचेल इथपर्यंत, कारण की अजून भरपूर बाकी आहे, जाम पॅसेज बाकी आहे. आणि अशा चढण असेल तर मग तो नाहीच येणार. आम्ही आता करतो इथून कंटिन्यू. ही डोंगरा बघा ना कसली मस्त दिसते. काय डोंगर दिसतं यार, एक नंबर. हे विशाल इथून कुठं का तिकडं वरती चल. अरे भाई काय व्ह्यू आहे. आई शपथ सोनू, मग पाहू ना व्ह्यू, एन्जॉय करा व्ह्यू. थांब आपण दोघं जाऊ थांब. इकडे पण काही पोरं आहेत. व्ह्यू बघा व्ह्यू. थांब. कुठली भावांनो, समोर आहे ना व्ह्यू बघा बघते. एवढा भारी येतोय ना. आणि याचं नाव एवढं काय घेताना चुकले. आणि या समोर डायरेक्ट रेगिस्तान. व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. विमाना वगैरेचे आवाज, अरे बाप कसला भारी आहे सगळे. सोनू अरे यार, सोनू अरे एवढं कसलं भारी दिसते ना. अरे कसला दिसतो सगळं. आई शपथ. अरे यार, इकडे या साईडला पण दरी आहे आणि या साईडला पण दरी आहे. येताना जरा ना जपून चालत या. बाकी जरा व्ह्यू व्ह्यू बघा. अरे बाय कसलाय सगळं भारी आहे. आई शपथ जा सोनी डोंगरावर कशी भिंती सारखी आहे ना. भिंत म्हणजे डायरेक्ट. अरे बाबा बाबा बाबा. ओ बाबा एक नंबर. इकडून पुढून खाली पडला तर विषय खतम. डेड बॉडी पण भेटणं मुश्किल आहे. आणि बाकी ही सह्याद्रीची पर्वतरांग ना. सह्याद्री ना इथलं मोदी कसं आहे. पावसाळ्यात तर डायरेक्ट खतरनाकच विशेष हार्ड. इथं आपण थोडा आता फोटोशूट वगैरे करूया. इथं उभं राहील पहिले तुझा काढतो, सेम तुझा माझा काढ. मला हा डोंगर आहे ना बघा, हावाला आणि हावाला एवढं आवडलं ना, इथून जायची इच्छाच नाही होती मला. डायरेक्ट असं वाटतं इथंच राहावं. थांब थोडा जवळ जातो. हा आत्ता एकदम पद्धतशीर व्ह्यू आहे बघ रे सोनू. का पद्धतशीर व्ह्यू रे, एक नंबर रे. इकडचा व्ह्यू बघा, डायरेक्ट अख्खा सुमसाम आहे रे, अख्खी सुमसाम. आणि आपण आता इथे उभेत इथेशी. आणि आपला मित्र इथं झोपलाय बघा. आणि समोरचा व्ह्यू काय असा दिसतोय. हा पण डोंगर एक नंबर आहे तसा तर, पण जास्त करून मला हा जास्त आवडलाय. जाम फेवरेट रे यारशी. परत विमान. आणि आता हा आपला गोरखगडचा लास्ट स्टॉप. कुठं ते खाली थांबा का. सोनू आता फोटो काढतो काही. अरे व्हिडिओ बघ कसली दिसते. ए फोटो भारी येईल.